सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं गडचिरोलीतली बातमी आहे। गडचिरोलीतील माओवादी संघटनेतील मतभेद आता समोर येत आहेत। सर्वोच्च नेता भूपतीनं युद्धबंदीचा मुद्दा मांडला होता। माओवाद्यांच्या विभागीय समितीकडून त्याला समर्थन मिळालं। गडचिरोली जिल्ह्यात माओवादी नेत्यांची परिपत्रक जारी करण्यात आली। भविष्यातल्या माओवाद्यांच्या हालचालींना यामुळे फटका बसणार आहे। माओवादी संघटनेची रणनीती कालबाह्य झाल्याचं सांगत सशस्त्र लढा अशक्य असल्यानं युद्धबंदीचा मुद्दा माओवाद्यांचा सर्वोच्च नेता भूपतीनं मांडला। सशस्त्र लढा तात्पुरता थांबवण्याचा आणि युद्धबंदीच्या मुद्द्याचं गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी कारवायांचं संचालन करणाऱ्या माओवाद्यांच्या विभागीय समितीनं समर्थन केलं। त्यामुळे माओवादी संघटनेतील मतभेद आता समोर आले। गडचिरोली जिल्ह्यातल्या भविष्यातल्या माओवाद्यांच्या हालचालींना याचा मोठा फटका बसू शकतो। भूपतीच्या भूमिकेच्या समर्थनार्थ गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी विभागीय समितीच्या 3 महत्त्वपूर्ण नेत्यांनी पत्रक जारी केलेलं आहे। नेमकं काय घडलंय आपण समजून घेऊया आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। महेश, नेमके हे मतभेद कसे समोर आलेत आणि याचा फटका कसा बसू शकतो? सुवर्णा, गेल्या 40 वर्षापासून देशातल्या दंडकारण्यात माओवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत। गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी आपण बघितल्या तर बसवराजू सारखा मोठा नेता सुरक्षा दलाने ठार मारला होता आणि त्यानंतर माओवाद्यांचे काही आणखी नेते ठार झाले आणि त्यानंतर माओवाद्यांचा सर्वोच्च नेता जो आहे केंद्रीय समिती सदस्य पॉलिट ब्युरो सदस्य भूपतीने आता हा सशस्त्र लढा शक्य नाही आणि त्यामुळे युद्धबंदी आणि शांतता चर्चेचा त्यांनी भूमिका मांडली होती। यावर काही नेत्यांनी त्याच्यावरच टीका करत त्यालाच कोंडीत पकडलं होतं। भूपतीची भूमिका सर्वोच्च पातळीवर घडतंय याकडे अनेकांचं लक्ष होतं। आता गडचिरोलीच्या माओवादी विभागीय समितीनं या संदर्भात भूमिका जाहीर केली आहे। आपण बघितलं तर गेल्या काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवाद्यांच्या हिंसक कारवायांचं सगळं संचालन हालचाली बरोबर म्हणजे भूपतीनं जर युद्धबंदी संदर्भात वक्तव्य केलं असेल तर त्याला काहींनी विरोध केलाय आणि काहींचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे या चळवळीमध्ये फूट पडल्याचं मतभेद झाल्याचं बघायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद ही माहिती दिलीत त्याबद्दल महेश।